नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय श्रीराम. आपल्या महाराष्ट्राचे हिंदुत्ववादी नेते सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांचा काल जन्मदिन संपन्न झाला. पण साहेबांनी आवाहन केलं होतं की यंदाच्या वर्षी माझा वाढदिवस पुष्पहार, बुके किंवा वेगवेगळ्या गिफ्ट देऊन करायचा नाहीये, तर मराठवाड्यामध्ये पूर आलाय, त्यामुळं त्या पूरग्रस्तांना मदत करायची असं आवाहन गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी केलं होतं. त्या आवाहनानुसार काल पडळकरजी साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वतः गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी देखील लाखो रुपयांची मदत मराठवाड्यामध्ये जे आपले पूरग्रस्त बांधव आहे त्यांच्यासाठी पाठवली. पण आज विजयादशमीचा दिवस आहे, कालच साहेबांचा वाढदिवस झाला आणि आम्हा सगळ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांची एक इच्छा आहे की ह्या हिंदुत्ववादी वाघाची उभ्या महाराष्ट्राला गरज आहे. आणि मागच्या काळामध्ये सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी महाराष्ट्रभरात जिथे जिथे हिंदू बांधवांवर अन्याय झाला, मग ख्रिश्चन धर्मीय आपल्या हिंदू धर्मीय लोकांना धर्मांतरित करतात, अनेक मुस्लिम लोक आपल्या हिंदू धर्मातील तरुणींवर लव जिहाद सारखे प्रकार करतात, अनेक ठिकाणी हिंदूंच्या मूर्तींची विटंबना झाली, त्या प्रत्येक ठिकाणी सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब स्वतः जातीने लक्ष घातलं, तिथे जाऊन सभा घेतल्या आणि आपल्या हिंदू बांधवांना आधार दिला. आज आमची एवढीच इच्छा आहे की अशा हिंदुत्ववादी वाघाला खूप आयुष्य लाभलं पाहिजे, निरोगी आयुष्य लाभलं पाहिजे. वेगवेगळ्या हिंदू विरोधी शक्ती आज साहेबांचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा साहेबांना अडचणीत आणण्यासाठी हिंदू विरोधी शक्ती प्रयत्न करताय. पण हिंदू धर्म हा संपणारा नाहीये, तर तो वाढणार आहे. कारण हिंदू धर्म हा निसर्गाची पूजा करणार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईच्या दुधाला खूप मोठं महत्व आहे. गाईच्या दुधामुळे सर्व रोग पळून जातात, माणसाची प्रतिकार क्षमता वाढते, नकारात्मकता संपते. आपल्या प्रत्येकाचा जन्म होतो तेव्हा आपण पहिल्यांदा जर काय प्राशन करतो तर दूधच प्राशन करतो. म्हणून हिंदू धर्मामध्ये दुधाचं फार महत्व आहे. साहेब नको म्हणत होते, पण फार आग्रह करून मी त्यांना विनंती केली की साहेब तुमच्यासाठी नाही तर आमच्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांसाठी आज आम्हाला तुम्हाला दुधाची आंघोळ घालायची आहे. आणि त्याचं कारण असं की ज्या काही नकारात्मक शक्ती आपल्यावर येऊ पाहत आहे, मग शरीरही धुतलं जाईल, म्हणजे जे किटाणू असतील, जंत असतील, ते जंत पण साफ होतील आणि नकारात्मकता सगळी दूर पडेल. त्यामुळे साहेबांना विनंती आहे की आपण कृपया बसावं आणि हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाची दुग्धाभिषेक ज्याला आपण म्हणतो, दुधाची आंघोळ ज्याला म्हणतो, आमच्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांसाठी साहेबांनी ती स्वीकारावी अशी या निमित्तानं विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय श्रीराम. जय श्रीराम. हर 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. गो माता की जय. हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. हर हर. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. जो हिंदू हित का काम करेगा वही देश में राज करेगा. जो हिंदू हित का काम करेगा वही देश में राज करेगा. हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गो माता की जय. जय श्री राम. जय श्री राम. गोपीचंद पडळकर साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जो हिंदू हित का काम करेगा वही देश में राज करेगा. जय श्री राम. जय श्री राम. हर हर महादेव. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय श्री राम. जय श्रीराम. जय श्री राम. सगळ्या आमच्या हिंदुत्ववाद्यांची एकच भावना आहे, गोपीचंद पडळकर साहेब फक्त नेता नाहीये तर ती हिंदुत्वाची गरज आहे, हिंदू धर्माची शान आहे.
जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. या सगळे या. आदित्य मुंबई छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हिंदू धर्म की जय. गो माता की जय.